गारपोळी आणि कोशाने दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपण पाहतोय. दोन्ही संघाचा 12th मॅन आपण मंचावरती पाठवा. कोशाने संघाचा आहे. यस ओके चालेल ठीक आहे. सलामीची जोडी गारपोळी संघाच्या अक्षय आणि बैदांत आपण पाहतोय. सलामीची जोडी झाली रवाना मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अजय आपण पाहतोय. अजय पवार पहिला गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी स्थानावर सज्ज झालाय. इथे पहिला चेंडू फेस करत असताना आपण पाहतोय खेळपट्टीवरती स्ट्राईक एंडला अक्षय, नॉन स्ट्राईक एंडला वेदांत. अजय पवार पहिला चेंडू बैगवान आणि त्याच्यावरती उत्तरच देता आलं नाहीये आणि या चेंडूवरती आली आहे पहिला चेंडू. निर्धावाची सांगता झाली आहे. इथून आली आहे संघर्षाला झाली आहे सुरुवात. कोशाने संघ ते इकडे गारपोली संघ या दोन संघादरम्यान चालू असलेला हा मुकाबला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ तेवढाच कॅलिबरचे. दोन्ही संघ एक एक संघांना पराभवाची धूळ जारून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल देखील झाले जातात. हा देखील वेगवान चेंडू आपण पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. पोही आणि आंबिवली दोन्ही संघाचे करदार. फुलटा चेंडू आणि ह्याच्यावरती समाचार घ्यायचा होता परंतु प्रॉपर टायमिंग झालं नाहीये आणि इथून चेंडू आला एक सिंगलच्या मदतीने तिसऱ्या चेंडूवरती मिळालेली श्री गणेशाची धाव आणि ही ते मात्र एक धाव फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर अजय पवार आपण पाहतो. सेकंडला वेदांत. अजून एक वेगान चेंडू अक्षरशः भन्नाट वेगाने चेंडू फेकला होता आणि हा देखील चेंडू आलाय निर्धाव आणि या निर्धावाच्या साह्याने धावफलक स्थिरावलंय. ते अवघ्या एक या धावसंख्येवरती अद्यापर्यंत पाहायला गेलं तर 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. अद्यापर्यंत एक धाव पुस्तकावरती पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये देखील अजयने अवघ्या 2 धावसंख्येचं षटक फेकलं होतं. आता देखील पाहायला मिळतं अद्यापर्यंत 4 चेंडूमध्ये एक धाव खर्च करत असताना हा देखील पॉइंटच्या डोक्यावरून कटवला चेंडू. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षकाने चेंडू मध्ये लागली शर्यत आणि शेवटच्या क्षणाला सीमारेषा ओलांडली चेंडूने आणि इथे आलाय चौकार. या चौकाराच्या मदतीने तब्बल धावा फलकावरती लागल्या जातात त्या 5 धावा. पाच धावा फलकावरती आपण पाहतोय. हा देखील वेगवान चेंडू आणि ह्याच्यावरती बीट देखील झालेत. षटक क्रमांक झाले पहिल्याची समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचले बिनबाद. 5 धावा फलकावरती गारपोली संघाची ही धावसंख्या आपण पाहतोय. पहिला टॉस सरल्यानंतर बॅटिंग आली आणि बॅटिंग करत असताना अद्यापर्यंत 5 धावा फलकावरती लगेच टीममेटिंग नको आहे. कोशाने संघ लगेचच आपण गोलंदाज तयार करा. नाही तर वेळेच्या बाहेर जे गेले त्या अतिरिक्त एक प्लेयर एक खिलाडू थर्ड सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल याची देखील नोंद घ्या. जिथे 5 क्षेत्र सर्कलच्या बाहेर तैनात केलेत तुम्ही तिथे तुम्हाला 4च खिलाडू थर्ड सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील. रवी आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. हा देखील ऑन साईडला प्रहार चढवलाय डिप मिड विकेटला. असूनही धमाका. आता अक्षयच्या बॅटमधून ठोकलाय चौकार.
चौकार आलाय, चौकारच्या मदतीने 9 धावा फलकावरती आपण पाहतोय. वेगवान चेंडू आणि वेगवान चेंडूवरती त्याच्यावरती पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल करतायत आणि ही तर शेवटच्या क्षणाला चेंडूने पुन्हा एकदा बॅक टू बॅक अक्षयच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या धावसंख्येवरती. बॅक टू बॅक झोन चौकार अक्षयच्या बॅटमधून आपण पाहिल्या. रब्बी आलेत गोलंदाजी मार्क वरती. हा देखील फ्लोअर लेंथ होता. पिकअप शॉट अक्षरशः वाईट लॉंग ऑन लाईनच्या बाहेर. सलगचा हा तिसरा चौकार आणि या स्पर्धेमधली तिसरी चौकार ट्रिक आपल्याला पाहायला मिळतीये बॅट्समन अक्षयच्या बॅटमधून. सलग 3 चौकार 17 धावा फलकावरती पाहतो आपण. स्लोवर पिकअप शॉट अक्षरशः वाईड लॉंग ऑन लाईनच्या बाहेर इथे ठोकलाय अक्षयने. अजून एक धमाका आला षटकार. षटकार आला आणि षटकारच्या मदतीने 23 धावा फलकावरती. पहिल्या षटकामध्ये आले अवघ्या 5 धावा आणि त्याच्यानंतर गोलंदाजी मार्कवर आले रवी आणि रवीवरती 3 चौकार आणि 1 षटकार. तब्बल 23 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला नेक्स्ट मॅच आंबिवली आणि पोही दोन्ही संघाचे कर्णधार. अजून एक अक्षयच्या बॅटमधून काऊ कॉर्नरला ठोकलाय. आकाशाला गबस निघालणारा हा आलाय अक्षयचा ब्रँड दाखवणारा. अजून एक धमाका षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 धावा धावपुस्तकावरती. झाला असेल 29 धावा धावफलकावरती. हा देखील ऑन साईडला प्रहार चढवला आहे. काऊ कॉर्नरला फिल्डर झाली आहे सेटिंग आणि त्याच्यानंतर एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 30 धावा. म्हणजे प्रत्येक षटक 15च्या स्किंग रेटने धावसंख्या करायचं काम केलं आहे ते गारपोली संघाने.
अजय भोसले आलेत गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर क्रमांक 3 मध्ये स्लॉग खाण्यामध्ये षटक, शेवटचं अंतिम षटक आपण पाहतोय. हा देखील बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच पॉइंटच्या डोक्यावरून इथे धाव संख्या मिळेल ती 4. आलाय चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 34 धाबा धाव फलकावर आपण पाहतोय. अजून एक धमाका. अक्षय ऑन फायर. चेंडू फेकून दिला वाईड इस लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. इथे मिळतील 6 धावा. आला षटकार. चाळीस धाबा धाव फलकावरती. आणि वैयक्तिक पाहायला गेलं तर 11 चेंडू आणि 36 धावसंख्येची एक विध्वंस गेनिंग खेळतोय आपल्या संघासाठी आपण पाहतोय. अक्षय अक्षरशः बेहिसाब टोळले बंद फटकेबाजी पाहायला मिळली आहे. देखील ऑन साईडला प्रहार चढवला आहे. एक सिंगल मात्र झाली बेगाने कंप्लीट. एक सिंगलच्या डबल मध्ये कन्वर्ट होत असताना इथे 2 धावा पूर्ण देखील झाल्यात आणि 2च्या मदतीने टीमची धावसंख्या 42. आणि आपण पाहायला गेलं तर अक्षय जाऊन पोहोचलेत अद्यापर्यंत 38 या धावसंख्येवरती वैयक्तिक खेळी करत असताना. हा देखील अजून एक येतोय की काय, परंतु इथे फटका फसलाय. पकडली जाती असेल आणि संपवलाय बॅटर. इथं अक्षयचा गेल एकदा जो झाडाला वाजवा अक्षयसाठी. ज्या अक्षयने 13 चेंडू 38 धावसंख्येची इनिंग साकारली आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 42 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. टीम घार पोलीस संघ जाऊन पोहोचलाय. नेक्स्ट मॅच आंबिवली आणि त्याचबरोबर पोही दोन्ही संघाचे करत आपण. चला टॉससाठी आपण मंचावरती यावं. ओमकार आपण पाहतोय आल्या आल्या ओमकारने देखील ठोकलाय. इथे अजूनही धमाका. आला षटकार. 48 धाबा धाव फलकावरती. ओमकार तुपे आपण पाहतोय आलेत बॅटिंग साठी आणि पहिल्या चेंडूवरती ठोकला षटकार. 48 धाबा धाव फलकावरती. चला आंबिवली आणि त्याचबरोबरीने पोही दोन्ही संघाचे करणार आपण. चला टॉस साठी या. हा देखील आउटसाइड लेग स्टिक. पंचांकडे अपील केली आहे आणि पंच सांगतायत की हा चेंडू वाईट आहे. म्हणजे अभ्यंतरची एक धाव एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 49 धावा धाव फलकावरती. चला स्पीडअप झाला. बॅट्समॅन चला फास्ट केला.
दीपेश आपण पाहतोय. दीपेश राऊत आपण पाहतोय. लोबर पुलटा चेंडू कन्वर्ट केलाय व्ही शेप मध्ये अलॉंग द कार्पेट नाही वाईडिस्टला लॉंगनला झाली आहे फिल्डिंग. एक सिंगल झाली आहे बेगाने कंप्लीट दुसरीच्या प्रयत्नाला. 2 झाल्यात पूर्ण आणि आता तिसरीसाठी फलंदाज इथे धावचीच्या स्वरूपामध्ये होईल. इथून बाद 2 धाबा कंप्लीट 2च्या मदतीने टीमची धावसंख्या धावून पोहोचली 51 धाबा. धाव फलकावधी लागल्यात. म्हणजे येणारे 18 चेंडू आणि 52 धावसंख्येची गरज असेल विजयासाठी टीम कोशाने संघाला. चला या टॉस साठी या आंबिवली संघ आणि या पोळी संघ या दोन संघांना टॉस केला जातोय. चला लगेचच कोशाने संघ मैदानाच्या बाहेर येऊन बॅट्समन पाठवा आणि गारपोळी संघ आपली फिल्डिंग सजवा. कोशाने बॅट्समनचे नाव काय आहेत?
जशी झाली आहे दुसऱ्या पूर्वार्धाला सुरुवात. अद्यापर्यंत पाहायला गेलो विपुल आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या 3 चेंडूवरती 3 धावा खर्च करत असताना पाहतो आपण. इथे देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, पकडली जाते शेल आणि संपवलाय. बॅटर संदेश आकाश झालाय मात्र आऊट. इथे अजय आलेत आता, अजय भोसले आलेत आता नवीन बॅट्समन आपण पाहू शकाल. हा देखील आल्या आल्या ठोकलाय अजय भोसले. याच्या बॅट मधून हवाई सफर. चेंडू इथे आलाय, षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली तब्बल 9व्या अंकावरती. 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 9 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. इथे देखील फिरून खेळलाय. इथे मात्र आहे पॉवर प्लेचा निर्बंध आणि इथे चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे देखील मिळतील 4 धावा. आलाय चौकार. षटक क्रमांक संपलंय पहिलं आणि षटक क्रमांक 1च्या समाप्तीनंतर फलकावर धावा लागल्या ते 13 धावा. 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा 18 चेंडूंमध्ये आणि आतापर्यंत 13 धावा फलकावरती. म्हणजे इथून पाहायला गेलं तर अजूनही 39 धावसंख्येची गरज आहे उर्वरित 12 चेंडूंमध्ये. हा देखील चेंडू आपण पाहतोय. हा देखील चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला. इथे आलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 17 धावसंख्येवरती. आता 35 धावसंख्येची गरज आहे उर्वरित 11 चेंडूंमध्ये. हा देखील वेगवान चेंडू उडवला चेंडू. इथे काऊ कॉर्नरला एक टप्पा घेत चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे आलाय चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळाले आपल्याला. बॅट्समन सुजित त्याच्या बॅटमधून. हा देखील फटका दर्जेदार आहे. इथे देखील अलोंग द कार्पेटने मात्र खेचून काढला आहे. इथे सिंगलचं डबलमध्ये कन्वर्ट 2च्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 23 धावसंख्येवरती. अजूनही पाहायला गेलं तर 29 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित 9 चेंडू 29 धावसंख्येची गरज. बापरे पहा पण आता या चेंडूवरती मला शब्दच नाही आठवला आता. पंचाचा इशारा आहे, स्पर्श चेंडूचा इशारा. स्पर्श चेंडूच्या माराने अभ्यंतर धाब्याने मात्र भर पडली जाते, जाऊन पोहोचली आहे ती 24 वरती. आता 9 चेंडू 28 ची गरज आहे. इतर देखील आता इथून देखील पहा वेगात शर्यत लागली होती छोट्याची आणि चेंडूची. चेंडू गेला चौकारासाठी. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 28 धावा फलकावरती. बाटकट रमनचं यस बाटकटच्या स्वरूपामध्ये चौकार आल्यात. लक्ष पाहायला मिळतात लॉंग स्टॉपलाच या चौकार वारंवार. बळ 28 धावा फलकावरती.
फुलटॉस चेंडू, इथं फटका फसलाय. स्वतः गोलंदाज गेले आणि पकडली जातीये शेल आणि संभवला बॅटर सुजितचा इथे खेळ अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. 28 धावसंख्येवरती लागणारा हा पहाल मध्ये कोशाने संघाला दुसरा हादरा. 5 चेंडू खेळ समाप्त झाला आहे आणि 28 धावा धाव फलकावरती आता 7 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज. म्हणजे 7 चेंडू मध्ये 4 षटकार लागवायचे फक्त. सात चेंडू 28 ची गरज आहे. बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच पाहायला मिळाला आणि इथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू काढण्यामध्ये यश देखील मिळालं होतं. इथे सिंगल्स डबल मध्ये कन्वर्ट धोनच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा धाव फलकावरती. आता 6 चेंडू आणि विजयासाठी 22 धावसंख्येची गरज आहे. 6-22 समीकरण. सहा चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. 6-22 समीकरण आहे. 6 चेंडू मध्ये फक्त 4च षटकार लगवायचे आहेत. याच हिशोबाने आता बॅटिंग करावी लागेल. अजय भोसलेला आपण पाहतोय. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, बॅटन बॉलचा संपर्क नाही, त्याला चेंडू निर्धाव. आता 5-22 समीकरण. 5-22 समीकरण आपण पाहू शकाल. हा देखील वेगवान चेंडू आपण पाहतो. एक सिंगल मात्र झाली आहे कंप्लीट. वेगाने केली आहे फिल्डिंग. तत्पूर्वी एकच सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 31 वरती. आता 4 चेंडू 21 ची गरज आहे. हा देखील पुढ्यातला चेंडू फटका फसलाय. नो मान्स लँड मध्ये चेंडू पडला. एक सिंगल वेगाने गेली कंप्लीट. 2 गावा पूर्ण झाल्या. तिसरीच्या प्रयत्नाला निघालेत. तिसरीच्या प्रयत्नाला फलंदाज इथे पोहोचले देखील. 3च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 34 वरती. म्हणजे 3 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. 3 चेंडूवर 3 षटकार आता लगावे लागतील. अजय भोसलेला ती ताकद दाखवावी लागेल. तो दमखम दाखवावा लागेल. आता मनगटातली पावर सिद्ध करावी लागेल. आता पहिला चेंडू इथं लावडल्या पिलपंजांकडे पंच फिंगर अप करत असताना सांगत असताना विकेट डाऊन. महत्वाच्या क्षणी, निर्णायक क्षणी मात्र ही विकेट जातीये. कोशाने संघाला लागणारा तिसरा आदरा. आता मात्र पाहायला गेलं तर 2 चेंडू आणि 18ची गरज. औपचारिकता बाकी राहिली. मनोज पाहतो आपण त्याच्या पाठमधून
चौकार पाहायला मिळाला. हा वाईट चेंडूचा इशारा आउटसाइड ऑफ स्टंप. अजून एक एक्स्ट्राची धाव. धावसंख्या 39 धावपदा फलकावरती. 13ची गरज आहे अजून पण. फुलटा चेंडू आणि त्याच्यावरती इथे टोकला षटकार. या षटकारच्या मदतीने टीमची धावसंख्या झाली आहे 45 आणि 6 धावसंख्येने